सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़िया कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या शुभ प्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. साधी राहणी, उच्च विचारसरणी, हा सद्विचार, हा संदेश प्रत्येक महापुरुषाने आपल्याला दिलेला. खरंच आपण आपल्या गरजा जर मर्यादित केल्या, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानलं, तर जीवनातला खरा आनंद आपल्याला सापडेल. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच जीवनातला आनंद शोधण्याचं तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतून आपल्याला सांगतात. आणि तितक्याच कळकळीने माधवीताई प्रवचनाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. स्वतःकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपल्या जीवनाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होईल. उत्सव तीर्थाच्या 5व्या भागात दृष्टी परिवर्तन हे 4थं पंचक आपण पाहिलं. त्यामध्ये वेश, वैभव, श्रम, गरीब श्रीमंती, जीवनाचं शिक्षण या विषयांवरचं आपण श्रवण केलं. आज आपल्या पानात जो ज्ञानप्रसाद मिळणार आहे तो ग्रहण करण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. तेव्हा अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 6. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैत हारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी.
तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे. तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा. झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी पडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांची ग्रामगीता 41 अध्यायांचा हा एक मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. आणि ह्या 41 अध्यायामध्ये 5-5 अध्यायाचा एक गट अशी पंचकं बनवलेली आहेत. आणि ही पंचकं किती आहेत तर ही 8 पंचकं आहेत. त्याच्यातल्या आता आज आपण 5व्या पंचकाचा अभ्यास करणार आहोत. अध्याय 21 ते 25. वेगवेगळ्या मार्गाने तुकडोजी महाराज आपल्याला समजावून सांगतात. सद्धर्म पंचक आहे, दृष्टी परिवर्तन पंचक होतं, लोकवशीकरण पंचक, अशी अनेक पंचकं आपण पाहिली. आजच्या आता ह्या पंचकाचं नाव आहे संस्कार शोधन पंचक. संस्कार शोधन म्हणजे काय आहे आणि हे संस्कार केव्हापासनं करायचे? माणसावर संस्कार केव्हापासनं करायचे तर त्याच्या जन्मापासनं किंवा त्याच्याही आधीपासनं, म्हणजे त्याच्या आईवडिलांच्या विवाहापासनं हा जर का विचार केला तर वैवाहिक जीवन कसं असावं, पती पत्नींचं वैवाहिक जीवन कसं असावं याचा या 21व्या अध्यायामध्ये विचार केलेला आहे. आणि आपण मागे पाहिलं त्याप्रमाणे प्रत्येक अध्यायासाठी एका थोर संतांचं चरित्र संदेश त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि ह्या वैवाहिक जीवनासाठी संदेश आहे तो अर्थातच संत एकनाथ महाराजांचा आहे, ज्यांनी प्रपंच आणि परमार्थाची उत्तम प्रकारे सांगड घातली. ज्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखाचं होतं आणि ते सुखाचं असल्यामुळेच त्यांना परमार्थामध्ये काही प्रगती करता आली, वाटचाल करता आली आणि ते संत पदाला पोचले. आदर्श संसार कसा असावा तर जसा संत एकनाथ आणि त्यांची पत्नी गिरिजाबाई यांच्यासारखा संसार हा आदर्श मानला जातो. म्हणजे पत्नीने पतीला अनुकूल असंच वर्तन तिचं असावं. पती पत्नी दोघंही कसे होते तर सहृदय होते. ह्या दोघांनीही समाजाने त्यांच्यावरही आघात केले, निंदा केली, पण ते आघात त्यांनी शांतपणाने सोसले आणि आपलं वैवाहिक जीवन अतिशय सुखाने आणि सगळ्यांना घेऊन लोकांमध्ये समाजामध्ये परिवर्तन करत समाजाला मार्गदर्शन करत कसं व्यतीत केलं याचाही याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि नाहीतरी हे सृष्टचक्र चालण्यासाठी 2 चाकं कमीत कमी आवश्यक असतात. म्हणजे अगदी उपनिषदामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की प्राण आणि रई याची आवश्यकता सृष्टी निर्मितीसाठी आहे. आणि इथे सुद्धा तेच सांगितलं आहे की स्त्री आणि पुरुष ही 2 चाकं या रथासाठी आवश्यक आहे. हे सृष्टीचा रथ चालवण्यासाठी ही चाकं कशी आवश्यक आहेत तुकडोजी महाराज काय म्हणतात बघूया. ते म्हणतात, स्त्री पुरुष ही 2 चाके जरी परस्पर सहाय्यके तरीच संसार रथ चाले कौतुके ग्राम होई आदर्श. अशी 2 चाकं जर का सुरळीतपणे स्मूथपणाने सफाईदारपणाने चालत असतील तर तो संसार उत्तम होतो. आणि असे अनेक संसार, अनेक स्त्री पुरुषांचं वैवाहिक जीवन जर का सुखाचं असेल तर अर्थातच गावही सुखी होणार. गाव सुखी झाला की आपोआपच सगळीकडे सौख्यच पसरणार आहे. पण काय झालं नेमकं या मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आणि पुढे पुढे विवाह ही एक रूढी होऊन बसली. आणि रूढी तरी कशी तर त्याच्यामध्ये अनिष्ट रूढी त्याच्यामध्ये तिने प्रवेश केला. म्हणजे हुंड्यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये शिरल्या. खरं म्हटलं ना तर समविचाराचे जर का पती पत्नी असतील तर त्याला लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हटलं जातं. आणि खरंच आहे, पती पत्नी
हे जरी त्यांच्यातले स्वाभाविक गुण जरी विरुद्ध असले तरी ते एकमेकाला पूरक असतात. अगदी अर्धनारी नटेश्वरामध्ये सुद्धा शिव आणि पार्वती हे परस्पराच्या विरुद्ध आहेत, पण तरी परस्पराला पूरक आहेत. तसंच इथे होतं. आणि होतं काय, आणि जर का विचारपूर्वक या दोघांना एकत्र आणलं, ह्यांचा विवाह केला, तर स्वर्गसुखसुद्धा ठेंगणं होईल. इतकं सुख त्या संसारामध्ये मिळू शकतं. त्या संसाराचा उत्कर्ष होतो, पर्यायाने समाजाचाही उत्कर्ष होतो. आणि मग अशा पती पत्नींच्या पोटी जो पुत्र जन्माला येतो तो कसा असेल? तुकडोजी महाराज म्हणतात, उत्तम बीजासी उत्तम जमीन, तेणे वृक्ष वाढतो भेदुनी गगन, ऐसेच असावे संतान बलभीमा सारखे. जर का आई वडील उत्तम असले तर त्याला आपोआपच, म्हणजे जमीन उत्तम असली आणि बी उत्तम असलं की पीक उत्तम येणारच. तेच इथे सांगितलंय. असा पुत्र कुळाला भूषण ठरतो. सुस्वभावी निरोगी अशी प्रजा जन्माला येते. पती पत्नी आई वडील उत्तम असले तर सगळं पुढचं चांगलंच होणार. मात्र ह्याच्यासाठी काही नियम पाळायला लागतात. समाजामध्ये सुद्धा काही नियम आहेत बरं का, की मुलगा आणि मुलगी वयात येण्यापूर्वी त्यांचा फार लवकर विवाह व्हायला नको. नाहीतर काय होतं, दोघांनाही काही कळत नसतं आणि मग उगीचच काहीतरी मतभेद होतात. आणि मग किंवा विजोड जोडीसुद्धा नको असं तुकडोजी महाराज सांगतात. विजोड म्हणजे काय आहे, तर एखाद्या सुंदर मुलीला म्हातारा नवरा जर का बघून दिला तर काय तिचा संसार होणार आहे? तो संसार विजोड ठरणार आहे, तो अयोग्य ठरणार आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, वृद्ध वा रोगी असोनी वर, वधू देती बालिका सुंदर, धनासाठी दुर्व्यवहार परोपरीचे. पैशासाठी आपली सुंदर मुलगी एखाद्या म्हाताऱ्या नवऱ्याला देणं योग्य आहे का? नाही आहे योग्य. असं कधीच होऊ नये. आणि अशामुळे काय होतं, मग समाजामध्ये व्यभिचार वाढतो. तसं व्हायला नको. काही चालीरीतीच अगदी चुकीच्या आहेत, वेडगळ आहेत. आणि याच्यामुळे काय होतं, उगीच समाजामध्ये खरं म्हटलं तर विजोड जोडी असतील तर त्याच्यातनं पापाचे डोंगर वाढवत जातात. काही ठिकाणी अर्थात समाजामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी मुलीचा छळ होतो तिच्या सासरी. कधी कधी त्या मुलीच्या वडिलांचा अहंकार सुद्धा आड येतो. किंवा व्याह्यांमध्ये सुद्धा भांडणं होतात, मतभेद होतात. काही मुलीचे पालक नकली दागिने घालून मुलाकडच्यांना फसवतात. असंही होऊ शकतं. म्हणजे दोन्ही दोष कुठे येतो, तो दोन्ही बाजूला दोष असू शकतं. आणि जेव्हा आपण म्हणतो की 36 गुण जुळायला पाहिजे, पण कधी कधी उलटं होतं. 36 गुण जुळून सुद्धा पती पत्नीमध्ये खूप मतभेद होऊ शकतात. खडाष्टकच अगदी होऊ शकतं. काही ठिकाणी त्या लग्नासाठी कर्ज काढलं जातं, कर्जाचाच पर्वत होतो. आणि मग जन्मभर मुलीचे आईवडील ते व्याज फेडत बसतात. हे चुकीचं आहे. हे सगळंच चुकीचं आहे. खरं म्हटलं तर वधूवरांचे उत्तम गुण हेच त्याचं गौरव चिन्ह आहे. आणि म्हणून रूढींची गुलामी पत्करू नका असं तुकडोजी महाराज सांगतात. आणि तुम्हीही कफल्लक होऊ नका. मुलीचं लग्न करायचं आणि आयुष्यभर कर्ज फेडत बसायचं हेही काही बरोबर नाही आहे. किंवा त्या लग्नाचा बडेजाव म्हणून उगीच उधळपट्टीसुद्धा व्हायला नको. त्यापेक्षा थोड्या पैशात पण वधूवरांना उपयोगी असं साहित्य दिलं, त्यांच्या संसाराला उपयोगी अशा काही गोष्टी दिल्या आणि अगदी थोडक्यात पण थाटात लग्न केलं तर ते योग्य ठरेल. तुकडोजी महाराज म्हणतात की या लग्नासाठी मुहूर्त कुठला बघायचा आहे? प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. महाराज इतकं सांगतायत. चांगली हवा असेल, पाणी असेल, ऋतू चांगला असेल तोच उत्तम मुहूर्त समजा तुम्ही. वेगळा काही मुहूर्त काढायलाच नको. बाकी त्याला झंझट नको, बँड बाजा वगैरे असलं काही देणी घेणी मानपान हे काही नको. बाकीचं सगळं फालतू झंझट आहे असंही म्हटलेलं आहे. मुहूर्त बघायचा झाला तर तुकडोजी महाराज म्हणतात, आकाशातील पाहती ग्रह इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह, जीवनात वाढे ज्यांनी द्रोह ऐसे त्यांना न दिसती. आकाशातले ग्रह तारे ज्योतिष भविष्य पाहून त्यापेक्षा हे बघा तुम्ही. त्याच्या फार नादी लागू नका. ते शास्त्र आहे हे मान्य आहे, पण त्याच्या फार आहारी जायचं नाही. मग त्यापेक्षा कसं करा? तुकडोजी महाराज म्हणतात, दिवस पाहावा सुंदर, हवा पाणी सोयीस्कर, सर्वांस होईल सुख कर,
म्हणून या. तुम्ही एक चांगला दिवस पहा, वधूवरांना सोयीचा असा दिवस पहा, जिथे हवा आहे, पाणी आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, अशा ठिकाणी त्यांचं लग्न करा आणि त्यांचं जीवन त्यांना आखून द्या. जाती, धर्म किंवा हा सगळा भ्रम सोडून द्या आणि कार्य हे ते जे लग्न कार्य ते मंगल कार्यच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी कुणावर बोजा नको. तुकडोजी महाराज म्हणतात, खर्च नको भव्य मंडपाचा, देखावा असावा निसर्गाचा, अथवा सभा मंडप मंदिराचा योजावा या कार्यासी. उगीच मोठाले हॉल घ्यायचे, कुठल्या लॉन्स भाड्याने घ्यायच्या, त्याच्यासाठी पैसे खर्च करू नका. या निसर्गाचाच देखावा किती सुंदर आहे. किंवा एखाद्या चांगल्या प्रशस्त अशा मंदिरामध्ये लग्न लावा, परमेश्वर साक्षी राहील. आणि मग पुढे म्हणताय मंगलाष्टकी विवाह उद्देश. आता मंगलाष्टक सुद्धा जी गायली जातात, म्हटली जातात, ती कशी असावीत? मंगलाष्टकी विवाह उद्देश, सज्जने करावा उचित उपदेश, येऊन द्यावा नाटकी अंश, अपवित्र त्यात. मंगलाष्टक म्हणजे नुसती गाण्याची चढावट नसते. मंगलाष्टकामध्ये मंगल अष्टक असं त्याची फोड आहे. मंगल प्रसंगी केलेला मंगल उपदेश आणि ती 8 कडव्यांचं ते मंगलाष्टक खरं तर असतं. या प्रसंगी एखाद्या भल्या माणसाने, सज्जनानी वधूवरांना तुमचं आयुष्य कसं असावं हा एक चांगला उचित असा उपदेश करावा. मात्र त्याच्यामध्ये उगीच नाटकी अंश नसावा असंही तुकडोजी महाराज सांगतात. आणि हे करत असताना, विवाह करताना फार सुंदर त्यांनी सांगितलं आहे की अग्निदेवता, ते होमकुंड जे असतं त्या अग्निदेवतेला स्मरून लग्न हा एक धर्मसंस्कार आहे असं वाटायला हवं. हा महत्त्वाचा संस्कार आहे. आपल्याकडे 16 संस्कार सांगितले, त्याच्यातला विवाह संस्कार हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. आणि विवाहाने काय होतं, नुसतीच 2 व्यक्ती जोडल्या जात नाहीत, तर 2 कुटुंब जोडली जातात. आणि खरं म्हटलं तर विवाह हा समाज मंदिराचा पाया आहे. कारण ह्या विवाहातून नवसमाजाची निर्मिती होणार आहे, नवीन प्रजा जन्माला येणार आहे. त्यामुळे तो विवाह अत्यंत पवित्र, अत्यंत मंगल, अत्यंत उचित असाच असला पाहिजे. आणि अशी ही 2 चाकं, या रथाची 2 चाकं जर का परस्पराला पोषक होतील तर काय होईल? महाराज म्हणतात, स्त्री पुरुष ही 2 चाके परस्पर पोषक होता निके, गाव नांदेल स्वर्गीय सुखे तुकड्या म्हणे. शेवटी त्यांनी आपली मुद्रा घातली आहे, नाममुद्रा. आणि ते म्हणतात या गावामध्ये स्वर्गसुख अवतरायला काहीच वेळ लागणार नाही. असा हा विवाह संस्कार आहे. आणि वैवाहिक जीवन सुखाचं होण्यासाठी त्याचा पाया मजबूत पाहिजे. त्याचा पाया योग्य प्रमाणात, योग्य वेळेला, योग्य लोकांकडनं घातला गेला, योग्य वयात घातला गेला तर त्याच्यातून उद्याची प्रजाजन, उद्याची संतती निर्माण होणार आहे. आणि म्हणून या संस्कार शोधन पंचकामध्ये या वैवाहिक जीवनाला महत्त्व आहे. आणि एकनाथ महाराजांचा संदेश याच्यासाठी आपल्याला प्रेरक ठरणार आहे. आता 2 प्रसंगी, आता बघा हा अध्याय तर झाला, 21वा अध्याय आपण पाहिला, वैवाहिक जीवन. पण बघा आपले नातेवाईक गोतावळा केव्हा एकत्र जमा होतो, एकत्र केव्हा जमतात, तर 2 प्रसंगी. एक म्हटलेलं आहे मरणकाळ आणि एक आहे तोरणकाळ. तोरणकाळाबद्दल पाहिलं, वैवाहिक जीवनामध्ये कसे नातेवाईक गोळा होतात, तसेच मरणकाळी मृत्यू प्रसंगी सुद्धा होतात. आणि त्याच्यावर सुद्धा एक अध्याय त्यांनी लिहिलेला आहे आणि त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. आणि त्याच्यासाठी कुठल्या संतांचा उपदेश आहे, संतांचा संदेश आहे, तो आहे संत कबीरदास यांचा. संत कबीरदास यांचे मृत्यूविषयक विचार फार वेगळे आहेत. अगदी रूढ अशा समाज मताला थोडेसे छेद देणारे असे त्यांचे विचार आहेत. संत कबीरदास हिंदू होते का मुस्लिम होते? त्यांचे गुरु होते स्वामी रामानंद. त्यांच्याकडनं त्यांना रामनामाचा अनुग्रह मिळालेला होता. संत कबीरदास स्वतः निरक्षर होते, परंतु निरक्षर असून ते महाज्ञानी होते. पूर्वी अशी एक कल्पना होती बरं का, की काशीमध्ये मरण आलं की मुक्ती मिळते. ही कल्पना, ही गैरसमज आहे. ही खोडून काढण्यासाठी ते स्वतः, त्यांचा जेव्हा अंतकाळ जवळ आला तेव्हा ते राहत होते काशीमध्ये, पण तरीसुद्धा काशीच्याच जवळ मघर म्हणून गाव आहे, तिथे जाऊन त्यांचा तिथे मृत्यू आला.
म्हणजे असं नाही आहे की काशीतच मुक्ती मिळते, कुठेही तुमचं जर का कार्य उत्तम असेल तर कुठेही मुक्ती तुम्हाला मिळू शकेल, असं त्याला सिद्ध करायचं होतं. आणि म्हणून ते मगहरला गेले होते. खरं म्हटलं तर विणकर होते, जातीने जुलाहा ज्याला म्हणतात असे विणकर होते. ना हिंदू होते ना मुस्लिम होते. आणि त्यांनी सांगून ठेवलेलं की मृत्यू इतका उत्तम असा दुसरा सखाच नाही आहे. आणि ज्याचे मोह मिटले त्याचे जन्ममरणाचं चक्र सुटले, असं कबीरदास म्हणतात. आणि आमचे तुकडोजी महाराज काय म्हणतात मृत्यूबद्दल? तुकडोजी महाराजांचे विचार काय आहेत? मरण म्हणजे काय आहे? मरण म्हणजे देवाच्या स्वस्वरूपापर्यंत जाणं. तुकडोजी महाराज म्हणतात, जन्मला, वाढला, मोठा झाला, अवस्था अनेक त्या देहाला, षड ऋतूंनी फळाफुला आला, जीर्ण झाला वृक्ष जैसा. माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा 6 ऋतू येतात. जसं वृक्षाच्या जीवनामध्ये 6 ऋतू आहेत ना, तसे माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा 6 विकार आहेत. आणि शेवटी जेव्हा म्हातारा होतो, अगदी अतिशय जराजर्जर असा वृद्ध होतो, जसा वृक्ष उन्मळून पडतो तसा हा माणूस सुद्धा मृत्यूला सामोरा जातो. पण मृत्यू ही आपण अशुभ अशी घटना समजतो. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, मृत्यूनंतर रडणे हे अज्ञानाचं लक्षण आहे. उगीच रडू नका, उगीच शोक करू नका. त्यापेक्षा वडिलांचं जे अपूर्ण कार्य आहे ना ते मुलांनी पूर्ण करावं, तरच त्या वडिलांना ती श्रद्धांजली ठरेल, ते वडिलांना आवडेल, ते वडिलांना भूषण ठरेल. आणि मृत्यू हा अमंगल नाही आहे, त्याला सुमंगल समजा आणि मृत्यूसाठी सहयोग द्यावा. मृत्यू ही उलट परमेश्वराला त्या हरिदूता का विन्मुख व्हावे असं म्हणले, त्या हरिदूताला सामोरं जाण्याची एक घटना आहे. आणि त्या मृत्यू म्हणजे अंत्यसंस्कार करताना सुद्धा त्याचाही अत्यंत त्याचं स्तोम माजवू नये किंवा त्याचं अवडंबर माजवू नये. आवश्यक ते सामान हा आवश्यकच आहे, म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं सामान नक्कीच खरेदी करावं. पण काही ठिकाणी, काही खेडेगावामध्ये अशी प्रथा आहे की कर्ज काढून ते अंत्यसंस्कार करायचे. काही ठिकाणी मृत शरीराला तूप चोपडण्याची प्रथा आहे, काही ठिकाणी त्याला पितांबर नेसवायचे. आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात, मृत शरीरास पितांबर, घरी नसल्यास विका घर, दुःख भोगा जन्मभर, ऐसे कोणी न करावे. काही लोक काय करतात की आमच्या नातेवाईकाला पितांबर नेसवायला आमच्याकडे पैसे नाही आहेत, मग कर्ज काढून ते पितांबर करतात, ते काय जेवणावळी घालतात, अंत्यसंस्कार करतात आणि मग तेच कर्ज फेडत बसतात. अशाने त्या मृतात्म्याला शांती मिळणार आहे का? ती त्याला खरी श्रद्धांजली ठरणार आहे का? त्याच्यामुळे जर का तुम्हाला आयुष्यभर दुःख भोगावं लागलं ते त्याला आवडणार आहे का? असं कुणीही करू नये. मग कसं करावं? मृत्यू झाला एकाची या घरी, बरं का. आता बघा आणखीन काय सांगतात, मृत्यू झाला एकाची या घरी, खावयास नाही एक दिवस ज्वारी, सूतक धरोनी कैसिया परी बसावे तेणे. ज्याचं हातावर पोट आहे त्यांनी आमच्या घरात मृत्यू झाला म्हणून किती दिवस सूतक पाळायचं? योग्य नाही आहे, पण त्याला कामावर जायलाच पाहिजे. त्यामुळे हे सूतकाचा खरा उद्देश काय आहे? ज्याच्या घरी मृत्यू झाला त्यांनी सूतक कशासाठी पाळायचं? तर पूर्वी असं होतं की काही मृतदेहाचा संसर्ग घडतो, त्यांनी सांगितलं किंवा उपासमार होते, हे कशासाठी? हे करू नका. गोमूत्र शिंपडायचं, लिंबाची पानं खाणं, अग्निसंस्कार, अस्पर्शता पाळणं, हे कशासाठी होतं? तर खरं म्हटलं तर आरोग्यासाठी होतं. तुकडोजी महाराज याचं विश्लेषण फार छान करतात. ते म्हणतात, त्याचा मूळ उद्देश ऐसा होता. सूतक कशासाठी पाळायचे? त्याचा मूळ उद्देश ऐसा होता, मृतदेहाचा संसर्ग घडता, रोगजंतू चढती शुश्रूषा करता, म्हणून दूर राहावे. त्या रोग्याची शुश्रूषा करताना जो करणार आहे, सेवा करणार आहे, त्यालाही त्या रोगजंतूचा कदाचित संसर्ग घडतो आणि म्हणून सूतकाची खरं पद्धत होती. पण 100 कोसावर जर का बाप राहत होता आणि तर त्या मुलाला त्याचं काय सूतक आहे ते पाळायला नको आहे, त्याचं अवडंबर नको. पाळा तुम्ही, पण त्याचं अवडंबर नको. त्यापेक्षा स्वच्छ पाण्याने आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, रोग्याचे जे काही कपडे होते, भांडी होते, त्याची योग्य ती वासलात लावा. आणि याच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. अंत्यसंस्काराचं उगीच स्तोम माजवू नका. मग काय करा?
एखादा मृत्यू झाला आपल्या घरात, तर काय करावं? तुकडोजी महाराज सांगतात, विचारांची दृढता व्हावी म्हणून सद्ग्रंथाची कास धरावी, परी 6 मासवरी रडभूक करावी, पाहुण्यासवे कास या. उगीच काही लोक रडारड करतात. आता ती मृत व्यक्ती जाऊन 6 महिने झाले, दुःख थोडंसं कमी झालेलं आहे, पण तरी कुणी पाहुणे आले की सुरू झाली रडारड. हे योग्य नाहीये. उगीच जातभाई आले, त्यांना जेवणावळी घाला, त्यांच्यासमोर उगीच रडायचं, असलं काही करू नका. आणि खरं म्हटलं ना तर प्रत्येक जीव हा आपल्या स्वकर्माची फळं भोगत असतो. म्हणून तुम्ही काय करा, मृताच्या स्मरणार्थ काहीतरी सत्कार्य करा, त्याचे गुणगौरव, त्याचं गुणवैभव आठवा. त्या गेलेल्या व्यक्तीमध्ये कुठले कुठले चांगले गुण होते, त्याच्यातले आम्हाला काय आत्मसात करता येतील हे आठवावं. आणि तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा, ज्याची पसरेल अपकीर्ती तयासी कैसी मिळेल मुक्ती, लोक मृत्यूवरीही वाखाणती ऐसे व्हावे जीवन. आणि नाहीतरी मृत व्यक्तीची कीर्ती पसरायला पाहिजे, अपकीर्ती नको. अपकीर्ती असेल तर त्याला तुम्ही कितीही जेवणावळी घातल्यात, कितीही ब्राह्मण भोजन घातलं, कितीही श्राद्ध पक्ष केले, तरी त्याची अपकीर्ती पसरणारच आहे. त्यापेक्षा त्याचे गुण आठवा. आणि हे पंडे पुजारी काय काय सांगतात बरं का, ते दलाल असतात, ते मधले एजंट असतात. ते म्हणतात, पंडे पुजारी सांगती गौरवे, तुमच्या वडिला स्वर्गी पाठवावे म्हणून दक्षिणा द्यावी. आम्ही तुमच्या वडिलांना स्वर्गामध्ये प्रवेश मिळवून देतो आणि तुम्ही एवढी एवढी दक्षिणा द्या. याला काही अर्थ नाही आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, भिक्षुका घरी दिली गाय, तिचे शेपूट धरोनी काय, वैतरणी नदी तरोनी जाय गेलेला जीव. एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही गाय दिलीत, मग काय ते तुमचे पितर त्याची शेपूट, त्या गायीची शेपूट धरून ती वैतरणा पार करणार आहेत? काहीतरी सांगू नका. आणि नाहीतर उलट लोक काही करतात, नाहीतरी मेला की रडावे, जिवंतपणी लक्ष न द्यावे. किती अयोग्य आहे. जिवंतपणी त्या माणसाकडे बघायचं नाही, मेल्यावर उगीच रडारड करायची, हेही योग्य नाहीये. आणि म्हणून स्वतः कबीराने काय केलं, काशीवासी भक्त कबीर समाधीसी निवडती गाव मगहर, जास लोक म्हणती नरकद्वार, नीच उद्धार भूमी झाली. स्वतः कबीर मगहरला गेले, जिथे असं लोक म्हणायचे की मगहरला गेलं की नरक मिळतो आणि काशीला मृत्यू आला की स्वर्ग मिळतो. त्यांनी चॅलेंज घेतलं, त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि ते स्वतः मगहरला गेले. आणि तरीसुद्धा ते म्हणतात, मला नाही नरकाची भीती वाटत. पण हे मधले जे एजंट लोक असतात ना, दलाल जे असतात, ते लोभी असतात. ते दक्षिणा घेतात आणि म्हणतात की तुमच्या वडिलांना आम्ही स्वर्ग प्राप्ती करून देतो. हे योग्य नाही आहे. आणि खरंच आहे, ही भूमी केवढी आहे, या भूमीला सुद्धा मर्यादा आहे. तुकडोजी महाराजांनी हे सगळं पुढचं संकट ओळखलं होतं. ते म्हणतात, जिवंत मानवा नाही घर, कष्टाळूंना नाही वावर, तिथे समाधीचे अवडंबर, मृतासाठी कासयासी. जर का सगळ्यांचं दफन केलं, सगळी प्रेत जर का पुरायचं ठरवलं, तर ही सगळी भूमी सुद्धा, ही पृथ्वी सुद्धा पुरणार नाही. त्यापेक्षा त्यांना अग्निसंस्कार करावे. त्यांच्या शरीरातली जी पंचमहाभूतांचं तत्व आहे ते पंचत्वामध्ये विलीन करावं आणि अग्निसंस्कार करून मोकळं व्हावं. आणि करायचंच असलं तर त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी लोकशिक्षणाचं स्थान बनवावं, लोकशिक्षणासाठी काहीतरी प्रयत्न करावे. आणि तीच खरी त्या मृतात्म्याला श्रद्धांजली ठरणार आहे. असं हे अंत्यसंस्काराचं महत्त्व 22व्या अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी अत्यंत उत्तम रीतीने कबीरदासांचं उदाहरण देऊन चांगल्या रीतीने विशद केलेलं आहे. याच्या पुढच्या म्हणजे 23व्या अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी सण आणि उत्सव याचं वर्णन केलेलं आहे. आणि अर्थातच सण आणि उत्सवाचे प्रणेते, पुरस्कर्ते कोण आहेत, तर ते लोकमान्य टिळक. आपल्याला माहिती आहे, स्वातंत्र्याच्या चळवळीची आणि राष्ट्रीय शिक्षणाची ज्योती कुणी तेवत ठेवली, निरंतर ठेवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना कुणी केली, त्याच लोकमान्य टिळकांनी अनेक उत्सवांना, म्हणजे अगदी गणपती उत्सव असो, शिवजयंती असो, या उत्सवांना चालना दिली, प्रेरणा दिली. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असं समजले जाणारे लोकमान्य टिळक वस्तुतः
अष्टपैलू असे बुद्धिशाली संशोधक होते, ज्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आणि हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलंय की तारतम्याने विचार करा, तारतम्याने तुम्ही विवेकबुद्धीने त्याचं पालन करा. उत्सव सण हे आवश्यकच आहेत लोकांना एकत्र आणण्यासाठी. आणि तुकडोजी महाराज त्याच्यावर म्हणतात, उत्सवप्रिय मानवाचा स्वभाव, सणवार मुहूर्ताचा त्यासी गौरव, विशेष कार्यासाठी धाव नेहमी त्याची. माणसाला आवडतंच सणाची उत्सवाची, माणूस वाटच बघत असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रसंगमान पहा. ऋण काढून सण साजरा करू नका. आणि नाहीतरी पूर्वीपासून अगदी कृष्णाच्या काळापासून सहभोजनातून आनंद मिळतो. तसंच प्रत्येकाने आपापली शिदोरी आणा आणि एकत्र जेवण करा. सगळ्याच गोष्टी, प्रत्येक माणसाला नाविन्याची खरं तर ओढ असते. म्हणजे कथा कीर्तन आहे, दिंड्या आहे, खेळ आहे, मनोरंजन आहे, कितीतरी उत्सव आहेत आपल्याकडे. आणि त्या उत्सवाच्या वेळेस माणसाला खरंच उत्साह येतो. दत्त जयंती आहे, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, गोकुळाष्टमी, वटसावित्री, रक्षाबंधन, शारदोत्सव, संक्रांती पर्व, बैलपोळा, हे पाडवा, कितीतरी सण आहेत आपल्याकडे. आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात, दिवाळीचा सण आला, सर्वांनीच पाहिजे केला, परी पाहावा कोण राहिला भुकेला घरी. दिवाळी, सगळ्यांच्या घरात दिवाळी असते, जरूर साजरी करा, कारण तो आनंदाचा उत्सव आहे. पण हे करत असताना एक लक्षात घ्या, एखादा जर का घरी बिचारा भुकेला राहिलाय का, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचे, मिळून मिसळून राहायचे. आणि खरंच हे जे नातं आहे ना, हे सुखाचं नातं करायचं, आपल्या सगळ्या गावाला हा आनंद वाटून घ्यायचा आहे. आणि ह्या दिवाळी व्यतिरिक्त सुद्धा कितीतरी गोष्टी त्यांनी सांगितलंय. गो प्रदर्शन आहे, गायींचं खिल्लाराचं प्रदर्शन असतं. नरक चतुर्दशीच्या वेळेस, नरक चतुर्दशी म्हणजे काय, तर या खताचं तुम्ही महिमान सांगायला पाहिजे. या घाणीतूनच खत तयार होणार आहे. त्या दिवशी काय करायचं तर घरदार स्वच्छ करायचं, सडा रंगोळी रोजच खरं तर हे व्हायला पाहिजे. आणि तुकडोजी महाराज म्हणतात की अभ्यंग स्नान हे काही केवळ दिवाळीत नाही करायचं, खरं तर रोजच दिवाळी करायला पाहिजे. ते म्हणतात, नेहमी स्वच्छ ठेवावे घर, श्रम करावे तर अंग भर, हाची खरा सणवार नित्य सुंदर वर्तणूक. रोज थोडं थोडं आपलं घर स्वच्छ करायचं. नुसतीच दिवाळी आली की मग डबे घासायला काढा, सगळी जळमट काढा, असं नाही करायचं. जो नेहमीच स्वच्छता करी, त्याने उत्सव पाळिले सर्वतोपरी, उत्तम जेवावी भाजी भाकरी, देवादिका अर्पोनी. रोजचीच भाजी भाकरी नैवेद्य दाखवून देवाला जर का हे केलं तर तीच दिवाळी आहे. आणि दिवाळी म्हणजे समाधान आहे. नाहीतर उलट जर का वागलात तर आयुष्याची होळी होणार आहे. दिवाळी सोडाच, होळी होणार आहे. आणि होळी तरी काय आहे, तो एक वार्षिक यज्ञ आहे. होळीमध्ये काय करायचे, तुकडोजी महाराजांनी जसं दिवाळीचं महत्त्व सांगितलं तसं होळीचं पण सांगितलंय. होळीमध्ये काय अर्पण करायचे तर आधी आपले दुर्गुण ओळखायचे आणि ते सोडून द्यायचे. या होळीच्या मध्ये सुद्धा एकत्र जमायला पाहिजे. होळी हे सार्वजनिक असं अग्निपूजन आहे. त्याच्यामध्ये वाईट वृत्तींचं दहन करायचे आणि ग्रामशुद्धी हाच त्याचा उद्देश असायला पाहिजे. होळीच्या प्रसंगी काय सांगितले, त्याच्या प्रकाशी सर्वांनी जमावे, आपले दुष्कृत्य निवेदावे, पुढे तैसे न करण्याचे योजावे अनुतापाने. माझ्या हातनं काय काय चुका घडल्या त्या होळीसमोर कथन करा. होळीसमोर जसं ख्रिश्चन लोकांमध्ये कन्फेशन असतं, तशी तुमच्या पापाचा पाढा त्या होळीसमोर वाचा आणि ते सगळं सोडून द्या. आणि खरंच सगळ्या गोष्टी, दिवाळी म्हणा, होळी म्हणा, गणेशोत्सव म्हणा, गणेशोत्सवामध्ये सुद्धा संपूर्ण गावाचा एकच गणपती असावा आणि त्याच्यातनं लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेली राष्ट्रीय वृत्ती वाढायला पाहिजे. आणि गाव हा एकदिलाने जेव्हा एकत्र येतो तेव्हा तोच खरा उत्सव दिन ठरतो. आणि हे करत असताना आपण लक्षात घ्यायचंय, परकासुखी आपणही सुखी, तत्पर परस्परांचे कौतुकी, वागणूक सर्वांची सारखी, सर्वांसाठी असावी. सगळ्यांना सामावून घ्यायचंय. मी एकटा सुखी झालो आणि माझ्या समोर दुसरा दुःखी असेल तर माझ्या सुखाला तेवढा अर्थ नाहीये. याच्यातून साधायचे काय, सण वार उत्सव ह्याच्यातनं ते म्हणतात, सामुदायिकता वाढे सर्वत्र, हेची सणवारांचे मूळ सूत्र,
सामुदायिकपणाचा प्रकार तोची खरा उत्सव. सगळ्यांनी एकत्र यायचे, सगळ्यांना एकत्र आणायचे. गावातला एखादा बिघडला, मागासला असला तर त्याला आपला आप्त समजायचे, जवळ करायचे, सरळ करायचे आणि त्याच्या सुखात सुद्धा आपलं सुख मानायचे. आणि बघा ना, गावामध्ये 18 पगड जाती असतात, 12 बलुतेदार असतात. सगळ्यांना सामावून घ्यायचे, आपल्या गावाचा उत्कर्ष आपणच करायचे. हे जर का साध्य करता आलं तर तुकडोजी महाराज म्हणतात, ही आहे निर्मळ सेवा, उजळावया अंतरीचा दिवा, पोट भरण्याचा प्रश्न उत्सवा, आणोची नये. तिथे व्यवहार नका बघू. सण समारंभामध्ये एकमेकांना उचलून धरायचे, जवळ करायचे, ज्याच्यात जे न्यून आहे ते भरून काढायचे. तिथे पोट भरण्याचा किंवा तुमचा व्यवहार तिथे आणूच नका. आणि खरंच आहे, उत्तम गती तोची उत्सव, एरवी मोले घेतले उपद्रव, तैसे न व्हाया करावे गाव, संघटित आणि क्रियाशील. सगळ्यांना उत्तम जर का मिळालं तोच उत्सव आहे, नाहीतर त्याचा उपद्रवच होणार आहे, त्याचा त्रासच होणार आहे. तसं करू नका. सगळ्यांनी संघटित व्हा, क्रियाशील व्हा, आपली धर्मबुद्धी जागृत ठेवायचे, नैतिक म्हणा राजकीय ही मनोवृत्ती जोपासायचे, जोमाची आणि राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमी प्रकाशित ठेवायचे. आणि ह्याच्यासाठी आहेत ते सण आणि उत्सव. लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी, देशाच्या एकूणच उन्नतीसाठी, प्रगतीसाठी ही गणेश उत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. पण त्याचा मूळ उद्देश लक्षात घ्या. नुसतंच त्याच्यातनं कर्ज वाढवायचं नाही आहे, तर सगळ्यांना समाधान मिळेल असं केलं तर त्या उत्सवाला खरा अर्थ आहे. आता उत्सवाच्या पाठोपाठ आले यात्रा आणि मेळे. 24वा अध्याय आहे यात्रा आणि मेळे. याचे प्रवर्तक कोण आहेत? या अध्यायाचे प्रेरक मार्गदर्शक कोण आहेत? ते स्वामी दयानंद सरस्वती, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांचा संदेश असा आहे की सगळ्यांचं सुख दुःख हानी लाभ जर का एकच मानाल तरच प्रगती होईल. दुसरा दुःखात आहे आणि मी सुखात आहे असं नाहीच चालणार. कर्माचं अवडंबर नको, पंथभेद नको, धर्मांतर नको, पडदा पद्धती नको. या सगळ्याचं दयानंद सरस्वतींनी खंडन केलेलं आहे. त्यांनी सत्यार्थ प्रकाश उजळला. दवाखाने म्हणा, विद्यालय म्हणा, विधवाश्रम म्हणा, गुरुकुल आहे, ह्या सगळ्या लोकसेवेची कार्य केलेली आहेत. आणि त्यांनी यात्रा शुद्धीचं एक महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. ते म्हणतात भिन्न संप्रदाय असले की सगळीकडेच भिन्नता येते. तुमचा धर्म वेगळा, माझा धर्म वेगळा, ह्याचा वेगळा आणि त्याचा वेगळा. देव वेगळे, धर्म वेगळे, उत्सव वेगळे, मतं वेगळी, तुमचे संत वेगळे, आमचे संत वेगळे. असं होतच होतं काय पुढे तर भाविकांचे गट तयार होतात आणि त्याच्यातनं संकुचित मतं होतात ना. आमचंच बरोबर आणि तुमचं चूक अशी एक भावना वाढीला लागते. पण तुकडोजी महाराज दयानंद सरस्वतींचं उदाहरण देऊन आपल्याला सांगतात की अंधश्रद्धा नको. नेहमी समुदायामध्ये राहायचे, वेगळेपणाने शिष्टपणाने समाजापासून फटकून वागायचं नाही आहे. सगळ्यांना सहकार्य करत पुढे जायचे. तुकडोजी महाराज म्हणतात एकलकोंडे राहू नये, घरीच उत्सव करू नये, सर्वांचे सहकार्य घ्यावे हेची मर्म संघटनेचे. माझ्या घरी मी एकटीनेच दिवाळी केली त्याला काही अर्थ नाही आहे. एकट्यासारखं सण आणि उत्सवाच्या वेळेस तरी सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांचं सहकार्य घ्यावं, हेच संघटनेचं खरं तर मर्म आहे. महाराज म्हणतात करिता संतांचा गुणगौरव, सांगू नये चमत्कार लाघव, पाडावा उत्तम वागणुकीचा प्रभाव समाजावरी. आमचे संत आणि तुमचे संत अशी भांडणं तर नकोच आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुठले तुम्हाला जे आराध्य असतील, पूजनीय असतील, वंदनीय असतील अशा संतांचा गुणगौरव जरूर सांगा, पण उगीच त्याच्यामध्ये चमत्काराचं घुसडू नका. वागणुकीचा प्रभाव हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि करायचंच कौतुक झालं तर भागवत धर्म आहे, संत कवी आहेत, समाज कल्याण आहेत, अशा संतांचा गौरव तुम्ही जरूर करावा. त्यामुळे संत कसे असतात? सगळेच संत. आता कितीतरी संत आहेत, कितीतरी देव आहेत. राम आहे, कृष्ण आहे, शंकर आहे, विष्णू आहे, महादेव आहे, अनेक संत आहेत, देव आहेत.
संत म्हटलं तर अगदी ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, ते जुने झाले. आजचे म्हटलं अगदी परदेशातले सुद्धा टॉल्स्टॉय आहेत, अगदी ॲनी बेझंट आहेत, असेही संत आहे. या सगळ्यांचं थोडे थोडे गुण घ्यावेत, त्याच्यामध्ये उगीच अतिशयोक्ती नको. कारण संत कसे असतात, संत देहाने भिन्न असती परी ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती. त्यांची दिसतात वेगळे, वागतात वेगळे, पण तरी त्यांचं हेतू किंवा त्यांचा उद्देश किंवा त्याचं मर्म एकच असतं. साधने जरी नाना दिसती तरी सिद्धांतमती सारखी. किंवा इंग्लिशमध्ये असं म्हणतात की ग्रेट मेन थिंक अलाइक. सगळ्याच मोठ्या माणसांचे विचार सारखेच असतात, पद्धती वेगळ्या असतील पण विचार सारखेच आहेत. आणि खरंच आहे, तुम्ही तीर्थक्षेत्री उगीच धावून धावून जायचं, आज काशी केलं, उद्या रामेश्वरला गेलो, उद्या परवा मथुरेला, हे नको. इथे तीर्थक्षेत्री धावण्यापेक्षा अडल्या पडल्यांची सेवा करावी. काही लोक काय करतात, आपल्या मुलाबाळांना उपाशी ठेवून उगीच कुंभमेळ्याला जातात. तसं नाही चालणार. कारण संतांनी सांगून ठेवलेले, तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा, एरवी तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, ऐशीच बदली संतवाणी, गरजोन या. तीर्थक्षेत्रात काय असतं, धोंडा आणि पाणी, काय वेगळं काहीच नाहीये. मग देव राहतो तरी कुठे? देव तीर्थक्षेत्रात नाही हो राहत, तो सगळ्या सज्जनांमध्ये राहतो. आणि म्हणून या सगळ्यांना सेवारूप कर्म करा आणि आपलं गाव हे भूवैकुंठ करा. तुकडोजी महाराजांचा आवडीचा शब्द आहे, भूवैकुंठ करा. आणि याच्यासाठी त्यांनी उदाहरण कोणाचं सांगितलंय बघा. ते म्हणतात, पंढरीपासून 6 कोसावरी, सावता राहिला जन्मवरी, देव मिळवला न करिता वारी, गावीच त्याने. सावतामाळी त्यांचं गाव पंढरपूरपासून 6 कोसावर होतं फक्त. पण आयुष्यात एकदाही ते पंढरपूरला गेले नाहीत, तरी देवाची प्राप्ती झाली. त्यांचं संत सावतामाळी हे नाव त्यांनी सार्थ केलेलं आहे. मग त्यांनी काय केलं, सेवा रूपानी कर्म केलेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं सावतामाळी सांगतात. त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या स्वकर्मामध्ये त्यांना स्वधर्म दिसला. तसं व्हायला पाहिजे. देव हा कुठे देवळात राहतच नाहीये, तर तो सगळ्या जनी जनार्दनी आहे असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, जनता जनार्दनाच्या सेवेचे, काम करिता इमाने साचे, गावीचं पुण्य पंढरीचे, धाव घेई आ पैसे. जनता जनार्दनाच्या सेवेनेच हे सगळं पुण्य मिळणार आहे. त्यामुळे ते सगळं करत असताना संतांचे उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या जरूर साजऱ्या करा, यात्रा घ्या, मेळे घ्या. पण त्याच्यामध्ये काय असायला हवं, तर त्याच्यामध्ये ज्ञानचर्चा हवी, तत्वचिंतन हवं. ह्या गोष्टी असतील तर ते यात्रा किंवा मेळ्यांचं त्याचं फलित चांगलं प्राप्त होईल. तुकडोजी महाराज एका रिकामटेकड्या माणसाला म्हणतात, अरे रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ? असा खडा सवाल त्यांनी विचारलेला आहे. आणि ते म्हणतात, जिथे प्रेम आणि पावित्र्य त्यासीच नाम तीर्थक्षेत्र. किंवा तुकडोजी महाराजांनी यात्रा या शब्दाचं एक सुंदर व्युत्पत्ती सांगितलेली आहे. ते म्हणतात, यात्रा म्हणजे या तरा, या तरा म्हणजे या आणि तरुण जा, या भवसागरातनं तरुण जा म्हणजे यात्रा आहे. ते म्हणतात, सर्व पंथीयांनी मिळावे, सर्वांच्या हिताचे कार्य उभारावे, हेकटपणे भरी न भरावे, भलती याची. सगळ्यांनी काय करायला हवंय, आधी गावाचे रस्ते दुरुस्त व्हायला पाहिजे, ग्रामसफाई व्हायला पाहिजे. ग्रामसफाई झाली तरच रोगराई नाहीशी होणार आहे. आणि ग्रामोन्नतीसाठी काहीतरी कार्यक्रम, काहीतरी उपक्रम आयोजित व्हायला पाहिजे. प्रत्येक गावाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, प्रत्येक गावामध्ये काहीतरी नाविन्य असतं, प्रत्येक गावामध्ये उत्तम लोक असतात. त्यांनी कसं वागावं आणि त्यांनी या यात्रेच्या निमित्ताने कोणते आदर्श समोर ठेवावे, माणसाने मार्गी कैसे चालावे, कैसे बैसावे, कैसे उठावे, आपले वर्तन कैसे ठेवावे घरात आणि समुदायात, हे या यात्रांच्या मेळ्यांच्या रूपाने जगासमोर, समाजासमोर, लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. यात्रेमध्ये नुसता दिखाऊपणा नको, नुसतंच मनोरंजन नको. या यात्रेमध्ये, यात्रेच्या बाजूनी, मेळ्याच्या बाजूनी शौचकूप हवेत, पुरेसे संडास हवेत, मुताऱ्या हव्यात, हेही आवश्यक आहेत आणि ते उत्तम स्थितीत हवे.
मनोरंजनाची साधनं असावीत, जरूर असावीत, पण त्याच्यामध्ये तमाशे नकोत, व्यसनाला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये नकोत, असंही त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्यातून भेदभाव सगळे नाहीसे करावे. प्रचंड समुदाय जमवावा, उत्तम सदुपदेश करावा, संत नेत्यांनी लौकिक वाढवावा लोकजीवनाचा. या यात्रांच्या मेळ्यांच्या रूपाने लोक एकत्र येतात, त्याचा उत्तम उपयोग करून घ्यावा, सदुपयोग करावा. त्यांना काही 4 हिताचे बोल सांगावेत आणि त्याच्यातनं या यात्रेचा म्हणा, मेळ्यांचा म्हणा, लौकिक वाढवायचे आणि त्याच्यातनं लोकजीवन सुधारायला पाहिजे. नाही तर हत्ती आणि 4 माणसं यांची कथा सांगितली जाते. एकाला वाटलं की हत्ती, त्याने पाठीवरनं हात फिरवला, त्याला वाटलं हत्ती हा डोंगरासारखा आहे, पर्वतासारखा आहे. दुसऱ्याने शेपटी धरली, तो म्हणला हत्ती हा दोरीसारखा आहे. तिसऱ्याने त्या म्हणजे पायाला धरलं, तो म्हणला हत्ती हा खांबासारखा आहे. चौथ्याने त्या सोंडेला पकडलं, त्यांनी सांगितलं की तो असा वेगळाच काहीतरी आहे. दाताला पकडलं, प्रत्येकजण वेगळं वर्णन करत होता. पण जेव्हा पूर्ण हत्ती पाहिला तेव्हा त्यांना कळलं की अरे हत्ती असा आहे. आपली सुद्धा दृष्टी ही एकांगी असू शकते, पण या यात्रांच्या मेळ्यांच्या निमित्ताने ही एकांगी दृष्टी नाहीशी व्हावी आणि सगळ्यांनी एक दृष्टीने, समदृष्टीने पाहायला हवं. अगदी संत महिपतींनी सगळं संत साहित्य एका ग्रंथात केलंय, तसंच इथे सांगितलंय. तुकडोजी महाराज म्हणतात, कोण संत कोण असंत, काय मिथ्या काय सत्य, ते जाणोनी धरतील पंथ, समन्वयाचा सर्वजन. एकत्वाची भावना हवी आहे आणि सगळ्या पंथांचं ऐक्य हवं. कसं? जशा सर्व नद्या सागरी मिळवून पावती महान तीर्थपण, तैसे सर्व पंथ ऐक्य साधून करती गावा तीर्थरूप. असं सगळ्या पंथांचं जर का ऐक्य झालं तर त्याच गावाला तीर्थक्षेत्राचं महात्म्य प्राप्त होईल आणि तेच गाव, तुमचं जे छोटं गाव असेल त्याला पंढरपूरचं पावित्र्य मांगल्य प्राप्त होईल आणि अवघी दुमदुमली पंढरी असंही त्या गावामध्ये म्हणता येईल. अशा ह्या यात्रा आणि मेळ्यांच्या निमित्ताने हे घडायला हवं. आता शेवटचा आणि 25वा अध्याय आहे देव आणि देवळे. देव कुठे आहे आणि देवळं कशी असावीत आणि कुठल्या देवाला मान्यता आहे, आणि ह्या प्रकरणासाठी, या अध्यायासाठी त्यांनी निवडलेलं आहे आद्य जगद्गुरू शंकराचार्य. कसे होते शंकराचार्य? असामान्य प्रतिभा आहे, अल्प आयुष्य आहे, पण ज्ञानाचा तेज, ज्ञान भास्कर प्रगटला असं म्हटलेलं आहे. तपाचं तेज आहे. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये 4 दिशांना 4 मठ स्थापन केले आणि सगळ्यात महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी पंचायतनाची स्थापना केली. ईश्वर कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे, तर अगदी सगळीकडे भरून राहिलेलं आहे. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळीकडे परमेश्वर भरला आहे. हे आम्हाला तत्वतः मान्य आहे. पण होतं काय, नित्य उपासनेमध्ये मात्र अंतर पडतं. तत्वापुरतं हे आम्हाला मान्य होतं, पण एरवी जेव्हा रोजची पूजा करायची वेळ येते तेव्हा मात्र आमचा राम, तुमचा कृष्ण, यांचा शंकर, त्यांचा विष्णू, यांचा महादेव, अशी काहीतरी उगीच भेदभाव पाळले जातो. किंवा त्याहीपेक्षा आणखीन दैवत आहेत, म्हसोबा आहे, भैरोबा आहे, बळीत काय देतात, सोटे मल्हार आहे, नाल्या हैदर आहे, असे कुठले कुठले देव असतात. आणि मग जे आपल्याला आवडतं ते आपण देवाला देतो, असं नकोय. कोणी म्हणतात, कोणी अल्ला बडा की राम बडा, हेची वितंडिती धरती नरडा, फोडिताती कडकडा मूर्ती हाती धरून या. आणि ह्याच्यावरनंच वाद सुरू होतात. हे चुकीचं आहे. काय होतं, येशू भक्त निंदा करी, म्हणे हिंदूंचा देव व्यभिचारी, 16,000 नारी करी कसला देव. ख्रिश्चन लोक म्हणतात हे तुमचं काय हिंदूंचं, त्या कृष्णाने 16,000 पत्नी विवाह केलेत, हा काय तुमचा देव, असं ते जरा रागवतात, चिडवतात. पण खरं म्हटलं ना तर नवविधा भक्तीचं मर्म काय आहे. देवाकरता लोक काही भांडणं करतात, कोर्ट कचेऱ्या सुद्धा करतात, खोटंही बोलतात बेधडक. हे योग्य आहे का? तेव्हा शंकराचार्यांनी ह्यातला सगळ्याला खोडून काढलं, याचं खंडन केलं आणि त्यांनी सांगितलं मुख्य तुमचं आराध्य दैवत मध्यभागी ठेवा आणि इतर 4 देवता म्हणजे पंचायतनाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शिव आहे, विष्णू आहे, गणपती आहे, सूर्य आहे आणि शक्ती रूपाने देवी आहेत. अशा 5च देवतांचं त्यांनी अधिष्ठान मान्य केलेलं आहे.
तुकडोजी महाराज म्हणतात, एके ठिकाणी देव जागृत आणि बाकी ठिकाणी काय भूत, कैसी झाली समजूत उलटी आमची. अहो असं करू नका. जैसी ज्याची भावना तैसाची देव त्याचा जाणा. तेथे भावनेसी प्रमुखपणा सहजची येतो. आणि खरंच आहे, एखादं देवस्थान संपन्न आहे, श्रीमंत आहे, की त्याला आपोआपच मोठेपणा देऊ नका. आणि देव हा कशाने सिद्ध होतो? शृंगाराने नाही, भव्यतेने नाही, घंटानादाने नाही, नंदादीपानी नाही, किंवा होम हवनाने सुद्धा नाही, किंवा महायात्रेने तुमचा देव मोठा होत नाही. देव मोठा कशामुळे होतो? देव मोठा भावनेने, भावनेच्या उच्चतेने, अंतरीच्या उपासनेने सर्वांशी सारखा. खरं म्हटलं ना तर मुख्य देव एकच आहे, फक्त तो अनेक रूपांनी प्रगट होतो. म्हणजे बघा ना, एकाच सोन्यापासनं वेगवेगळे अलंकार बनतात. तसा मुख्य देव एकच आहे, पण तो वेगवेगळ्या रूपांनी प्रगट होतो. एवढीच भावना त्याच्या मागची लक्षात घ्या. मग तो असो कोणताही देव, तेथे वाया भेदभाव, एकाची चैतन्याचे ओती व अलंकार ते. एकाच सोन्यापासून तुम्ही पाटल्या बनवता, चपलाहार बनवता, वाकी बनवता, तोडे बनवता, साखळी बनवता, कितीतरी अलंकार बनतात. तसं म्हणून दृश्य देवांची संख्या अमर्याद वाढली, पण सगळ्यांच्या मागे देव एकच आहे. त्याच देवाच्या हातात धनुष्य दिलं की तो राम होतो. त्याच देवाच्या हातात मुरली दिली की तो कृष्ण होतो. त्याच देवाने कमरेवर हात ठेवले की तो विठोबा होतो. खरं म्हणलं तर प्रकाश तत्व एकच आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की सगळ्यांविषयी आदर ठेवा. देवत्वाचा मूळ हेतू काय आहे, उपासना काय आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून ते म्हणतात, मंदिरे म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, झाला निधी सर्व गोळा, याच कार्य करावा. मंदिर म्हणजे हे शिक्षण व्हायला पाहिजे, तिथे पाठशाळाच व्हायला पाहिजे. आणि खरंच आहे, कथा कीर्तनातून सुद्धा शिक्षण मिळू शकतं, उत्तम असं शिक्षण मिळू शकतं. आणि या मंदिराच्या निमित्ताने जो पैसा, धर्मादाय पैसा गोळा होईल, तो सत्कारणी लावावा. पण आता काय झाले, त्याच्यानंतर या मंदिरामध्ये वैचित्र्य येत गेलं आणि त्याच्यामध्ये चुकीच्या चालीरीती रूढ झाल्या. आज काय झालंय, मंदिर क्षेत्रे दुकाने झाली, पूजा कमाई करू लागली, दक्षिणा पात्रे पुढी आली पोटासाठी. आता दक्षिणेलाच महत्त्व झालंय. असं होऊ नये. भलतीकडे जाऊ नका. त्या देवळांना तुम्ही बाजारी स्वरूप आणू नका. मग काय व्हायला पाहिजे, त्या देवळाच्या निमित्ताने तिथे वाचनालय हवं, औषधालय हवं, योगविद्या हवी, प्रवचन हवी, राष्ट्रीय वृत्ती वाढायला पाहिजे. मानवता हाच एक खरं धर्म आहे, याचा साक्षात्कार तिथे व्हायला पाहिजे. सगळीकडे एकच तत्व, ईश्वरी तत्व आहे आणि ह्याच्यामुळे गाव समृद्ध व्हायला पाहिजे. मग आता काय व्हायला पाहिजे, इथे ते म्हणतात, साबोरोनी गलिच्छ पसारा. बाकीचा सगळा जो अस्ताव्यस्त पसारा पडलाय ना, तो सगळा आवरा. साबरोनी गलिच्छ पसारा, निर्मळ करोन देवदारा, प्रसन्न फुले झाडे वारा, शांती द्याया उपासका. देऊळ आधी पहिल्यांदा स्वच्छ करा, निर्मळ करा. तिथे चांगली प्रसन्न अशी झाडं, वेली, फुलं लावा. त्याच्यामुळे सुद्धा शांती लाभणार आहे. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे, तुकडोजी महाराज शेवटी म्हणतात, ती जाणीव द्याया देवस्थान, साधू संती केले निर्माण, तेथे शिकावे जनी जनार्दन, हेची सूत्र. मंदिर नकोय तसा अर्थ नाहीये. मंदिरामध्ये शांतता, समाधान, आपल्याला सुख लाभलं पाहिजे. आणि ती जाणीव देण्यासाठी देवस्थानं असतात. आणि देवस्थानामध्ये गेल्यावर खरंच शांती लाभायला पाहिजे. असं जर का झालं, आणि ह्याच्यासाठी साधू संतांनी देवस्थानं निर्माण केलेली आहे. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवतेचं सूत्र लक्षात घ्यायचं आहे आणि त्या दिशेने प्रयत्न केला. सगळीकडे एकच ईश्वरी तत्व पाहायला जर का आपण खरंच शिकलो, तर मंदिरामधनं सुद्धा भक्तिभावाची गंगा झुळझुळ वाहणार आहे. तिथे शांती, समाधान, संतोष लाभणार आहे. आणि मग अशी मंदिरं ज्या गावामध्ये असतील, तो गाव देखील समृद्ध होणार आहे. कारण तिथे एकजूट असणार आहे, तिथे भांडणं नाही आहेत, तिथे कलह नाही आहेत, तिथे मतभेद नाही आहे, तिथे वेगवेगळी आराध्य दैवतं नाही आहेत.
पंचायतनाचे आणि 5ही देवांचा आदर करा. तुमचं आराध्य दैवत असेल ते सोडून इतर देवतांचा सुद्धा आदर करायला शिकायला पाहिजे, असंही तुकडोजी महाराजांनी या देव देवळं याच्या निमित्ताने आद्य शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. असे हे जे 5 अध्याय आज आपण पाहिले, त्याच्यामध्ये त्याचं नाव होतं संस्कार शोधन पंचक. आपल्यामध्ये नवीन जाणीव कशी मुरवायला पाहिजे, सगळ्यामध्ये एकच परमेश्वर पाहायला पाहिजे आणि त्याचं मूळ कुठे आहे. वैवाहिक जीवन पाहिलं, अंत्यसंस्कार पाहिले, सण उत्सव पाहिले, यात्रा मेळे पाहिले आणि पंचायतन किंवा देव आणि देवळी ह्याचाही आपण ह्या निमित्ताने या संस्कार शोधन पंचकामध्ये अभ्यास केला. अशा या 5-5च्या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःमध्ये उन्नती घडवायची, गावामध्ये उन्नती घडवायची आणि आपला देश हा बलसागर करायचा आहे. हीच आपण त्या परमेश्वराशी अशी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.